भपक्यावर जाऊ नका बरं का, बाहेरच्या सौंदर्यावर भाळू नका, बर्बाद व्हाल. ही सगळी निशाणी तुम्हाला फसवण्यासाठी आहेत. ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर सांगतात, ऐका ज्ञानेश्वरी विद्वान व्हाल, श्रवण करा समाधी होईल. सांगितलं ना की याचे दुर्गुण काढा, प्रत्येक जण दुर्गुण काढेल. हा माणूस कसा खराब आहे एका मिनिटात सांगाल तुम्ही. उलट आम्हाला म्हणावं लागेल तुम्ही थोडं थांबा, 1 तास झालाय, तुम्ही माणूस वाईट कसा आहे ते सांगताय, खोटं कसा बोलतो, चारित्र्यहीन कसा आहे, सत्तेचा दुरुपयोग कसा करतो, सगळं तुम्ही सांगाल. त्याच्या ज्ञानेश्वरी वाचा, ही ज्ञानेश्वरी आई आहेत. ओव्या तुमचा माथा कुरवाळतील, ओव्या तुम्हाला अर्थ सांगतील, ओव्या तुमचं मनोरंजन करतील. इतकं समर्पण ज्ञानेश्वरीला करा, जीवनाचा उद्धार होईल. हे ज्ञानेश्वरी. भरकटलेले 2 पक्षी, त्यांचं मिलन जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा होतो. हा महत्त्वाचा विषय आणि चांगला विषय आहे. हा विषय अजून विस्तारित करण्याच्या अगोदर शब्दांच्या असकडीचा विषय समजणं थोडंसं जास्त गरजेचं आहे. त्याची सुरुवात थोडीशी कालच्या बोलण्यामध्ये केली होती की वाघ देवता प्रसन्न होत नाही. श्रीमंती आहे, त्याच्यापेक्षा सत्ता आहे, त्याच्यापेक्षा शरीर संपत्ती आहे, पण या जगात ह्या तिघांनाही वाघ प्रसन्न होत नाही, वाणी प्रसन्न होत नाही. मनुष्य धनाने अमर नसतो कधी. 5000 वर्षांमध्ये किती राजे जन्माला आले, जे आजही राजाच्या कुळामध्ये आहेत, त्यांना सुद्धा 10-15 पिढीचे राजे आठवत नाहीत, त्यांचे बापदादे. पण वाल्मिक हा कुणाचा नातेवाईक नाही. आज वाल्मिकाची वंश परंपरा नाही आहे. वाल्मिकाच्या बाबतीमध्ये कोणाला आजही जातीवाद करता येत नाही आहेत. तरी देखील वाणी प्रसन्न झाल्यामुळे रामायण सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या पृथ्वीवर ते लोकप्रिय आहे. त्याचं कारण आहे ती वाणी आहे. आणि ही वाणीची जी शक्ती आहे, अद्भुत शक्ती, ती जगात कोणालाही मिळत नाही. पुन्हा पुन्हा आपण फक्त रामायणाचंच नाव घेतो, पुन्हा पुन्हा आपण महर्षी व्यासांचंच नाव घेतो, वेदव्यास म्हणतो, तिसरा लेखक आठवतच नाही. आणि महाराष्ट्र म्हणले की ज्ञानेश्वर महाराज गाथा. हे 2च का 700 वर्षामध्ये, 725 वर्षामध्ये मराठी भाषा एवढी बोलली जाते, हे 2च का? याचं कारण या दोघांनाच वाणी प्रसन्न आहे, तिसऱ्याचं नाव नाही आहे. मग जर राजकारण असेल तर तिथला राजा वेगळा, आणि त्या राजाच्या कर्तृत्वाचा पोवाडा जरी गायचा असला तरी त्याला वाणी लेखकच पाहिजे. मनुष्य मोठा आहे हे सांगण्याकरता सुद्धा वाणी ज्याची चांगली तोच माणूस लागतो, बाकी चालत नाही कोणी. कळायला थोडं जड आहे, पण ऐकून घ्या. तुम्हाला जर सांगितलं ना की याचे दुर्गुण काढा, प्रत्येक जण दुर्गुण काढेल. हा माणूस कसा खराब आहे एका मिनिटात सांगाल तुम्ही. उलट आम्हाला म्हणावं लागेल तुम्ही थोडं थांबा, 1 तास झालाय, तुम्ही माणूस वाईट कसा आहे ते सांगताय, खोटं कसा बोलतो, चारित्र्यहीन कसा आहे, सत्तेचा दुरुपयोग कसा करतो, सगळं तुम्ही सांगाल. त्याच्या विरोध जर तुम्हाला मी म्हटलं की हा माणूस चांगला आहे याचं वर्णन करा, एकाही माणसाला जमणार नाही. एकाही माणसाला चांगला आहे, चांगला आहे, दुसरा शब्द चांगला म्हणायचंय म्हणून म्हणायचं, चांगला मानायचं नाही. एक सभ्यता आहे, स्टेजवर बसल्यानंतर एकमेकाला सगळंच कुठाने माहिती असतात सगळ्यांचेच, पण पब्लिक समोर बोलताना थोडंसं खूप चांगले आहेत, उदार हृदयाचे आहेत, मोठे आहेत, आणि स्टेज संपल्यानंतर काय होतं प्रत्येकाला माहिती आहे. चांगलं वर्णन करण्यासाठी वाणी प्रसन्न लागते. तुम्ही प्रवचन ऐकले ज्ञानेश्वरीचे, लक्षात राहिलं नाही म्हणून सांगू शकता, पण ते कसं आहे हे सांगू शकत नाही. याचं कारण बौद्धिक दुर्बलता आहे, सिद्धांत ग्रहण करण्याची क्षमता नाही आहे. वाराणसी विद्यापीठाचं वाक्य आहे, श्रुतमे गोपाय, ऐकलेल्याचं रक्षण होवो, नाही रक्षण राहत. खूप सुंदर सुंदर वाक्य उपनिषदामध्ये दिसतात, छोटे छोटे,
मुळात चांगलं ऐकायला मिळत नाही, चांगलं ऐकलेलं लक्षात राहत नाही, ज्याने चांगलं सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल श्रद्धा राहत नाही. अवघड विषय आहेत, किती जमतंय किती लक्षात राहतंय प्रयत्न करा. शाळेत सगळेच जातात, विचारा त्यांना 5वीला कोणता धडा होता, 8वीला कोणता धडा होता, नाही लक्षात राहत. काही दिवसांनी ज्यांनी MA डिग्री लावलेली त्याला विचारा, 4 पेपर होते त्यात कोणते पुस्तकं वाचले ते सुद्धा लक्षात राहत नाही. वाणी दुर्बल आहे, मेंदू दुर्बल आहे. पैसा कमवलेला असेल, भौतिकता कमवलेली असेल, वैभव आणि सत्ता आलेली असेल, बुद्धी दुर्बल आहे ज्ञान ग्रहण करण्याबाबत. पुन्हा सांगतो तुम्हाला मी. आणि केवळ बुद्धी दुर्बळ आहे असं नाही, शरीर दुर्बळ आहे. भोग देखील जर भोगायचे असेल तर आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य लागतं, ते सुद्धा नाहीयेत. केवळ आणि केवळ फक्त पैसा वाढलेला आहे. आणि दुर्भाग्य असं आहे की सगळंच जिथं पैसेवाले जमा होतात तिथं सगळा अपमान होतो. करोडपती आहेत, ग्रामीण भागात मान आहेत. अरबपती त्याला दरवाज्यात सुद्धा उभा करत नाही. बघा काय जग आहे, दरवाज्यात सुद्धा उभा करत नाही. अरबपतीवालेल्या माणसाला समोरचे जे कंपनीचे मालक असतात ते जवळ उभं करत नाहीत. तो मग तुम्हाला तुमच्या कंपनीत गुंतवणूक करायची जागा नाही, वेळ नाही, शेअर संपलेले. आणि हे भाग तुम्हाला माहीत नाहीत. तुम्ही श्रीमंत आहात, गरीबाच्या सापेक्ष श्रीमंत आहात. तुम्ही विद्वान आहात, मूर्खाच्या सापेक्ष विद्वान आहात. तुम्ही संत आहात, समाजाच्या सापेक्ष संत आहात. ज्यांना आपण संत मानतो ना, माणूस फार सज्जन आहे, सज्जन म्हणजे संत नव्हे. जो थोबाडीत खातो तो सज्जन आहे, प्रत्युत्तर देत नाही तो सज्जन आहे, ऐकून घेतो तो सज्जन आहे. संतांची ही व्याख्या नाही आहे. काल मी सांगितलं पसायदानामध्ये काय काय ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, कशा पद्धतीनं ज्ञानोबाराय बोलतात. सज्जनता ही नाही आहे ऐकून घेण्याची. म्हणून ज्यांची पूजा होते हे पराक्रमी असतात. शिवाजी महाराज पराक्रमी आहेत म्हणून पूजा होते. सज्जनता शब्द तिथं लागू पडत नाही, वीर शब्द लागू पडतो. आणि संत जेव्हा एकमेकाला बोलतात ना, आम्ही बळी वीर गाडे म्हणतात. मूर्खाबरोबर फाईट करून आपलं डोकं जागेवर ठेवायचंय, याला ताकद किती लागते. अभंगाचं शेवटचं चरण आठवत नाही, हरिपाठाचं शेवटचं चरण आठवत नाही. किती कठीण आहे, किती दुर्बलता आहे आपल्या बुद्धीमध्ये. म्हणून हा एक वर्ग आहे समाजामध्ये जो चांगलं बोलू शकत नाही. व्यवस्थित आहे का बरं का. चांगलं बोलू शकत नाही, वाईट बोलू शकतो. जर चांगलं बोलायचं असेल तर त्याला अध्ययन करावं लागेल. त्याचा लेखक वेगळा आहे. लेखकामध्ये प्रकार आहेत. अलंकारिक बोलतो का, चांगलं बोलतो का, वाणीमध्ये रस आहे का, हे पण महत्वाचं आहे. संस्कृतमध्ये फार प्रसिद्ध कथा आहे. पूर्ण जगामध्ये पहिल्या कादंबरीचा लेखक बाणभट्ट आहे. पहिला कादंबरी, पूर्ण पृथ्वीवर ज्याने पहिला विकास केला कादंबरी शब्दाचा ते बाणभट्ट आहेत. ती कादंबरी अर्धीच राहिली आणि मरण जवळ आलं. त्याला 2 मुलं होते. वाणी सांगतोय बरं कशी असते. शब्दांच्या असकडी या शब्दावर आपलं विश्लेषण चालू आहे. 2 मुलं होते, दोन्ही शिकलेले होते, दोन्ही विद्वान होते. पण कादंबरीचा ग्रंथ रसप्रवाहित ग्रंथ आहेत, अलंकारिक ग्रंथ आहेत. द्यायचं कुणाला लिहायला. 2 मुलं आहेत, याला द्यावं तर तो नाराज, त्याला द्यावं तर हा नाराज. बाणभट्ट होते. समोर वाळलेलं झाड होतं. बाणभट्टाने सांगितलं माझा कादंबरीचा अधिकारी कोणाला करायचं मी सांगतो. समोर वाळलेलं झाड आहे, त्याचं वर्णन करा. आता काही काही माणसाला जरी सांगितलं ना की वाळलेल्या झाडाचं वर्णन करा, त्याचं काय वर्णन करा. त्या वाळलेल्या झाडापेक्षा याचं तोंड वाळतं, वाकडं होतं. काय वर्णन करायचं त्याचं. त्या झाडापेक्षा ह्याच्याकडेच बघू वाटत नाही. वाळलेलं झाड आहेत. वाणी जर सुंदर असेल ना, वाळलेल्या झाडातून सुद्धा रस निर्माण होऊ शकतो. याला कवी म्हणतात. जिथं तुम्हाला काहीच सापडत नाही तिथं रवी रस निर्माण करतो, त्याला कवी म्हणतात, खानदानी कवी म्हणतात. मोठा मुलगा होता, त्यांनी सांगितलं
आपल्या भाषेमध्ये जसं आपण सांगतो वाळलेलं लाकूड उभं आहे, संस्कृतमध्ये फार गोड वाक्य येते, शुष्कम काष्टम तिष्ठत्यग्रे. असं दगड मारल्यासारखे शब्द ऐकू आले पाहिजेत बरं का. वर्णन आहे शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे. झाड एकच आहे, वर्णन करण्याची पद्धत. जो दुसरा होता तो साहित्यिक होता, बाण भट्टाचे गुण त्याच्यामध्ये आलेले होते. तो पण हेच सांगतोय, शुष्कम काष्टम तिष्ठत्यग्रे म्हणजे काय, वाळलेलं लाकूड उभं आहे. दुसरा, आता त्याला वाळलेलं लाकडाला तर काही चंदनाचं लाकूड म्हणता येत नाही, हिरवं म्हणता येत नाही. दुसरा पण तेच म्हणतो, भाषा बदलते. नीर सतोरुवर पुरत तिष्ठती पुरतः विलसती पुरतः. शब्द तोच आहे, नीर सतोरुवर विलसती पुरतः. तुम्हाला बरं वाटलं ना ऐकून? नीरस तरुवर म्हणजे वाळलेलं लाकूड पुढं उभं आहे, एवढाच अर्थ आहे. अर्थ बदलले तो. झाडाला काहीच करत नाही कवी, झाड जसं आहे तसं आहे, भाषा बदलतो. नीरस म्हणजे वाळलेलं, तरुवर विलसती पुरतः आपल्या पुढे आहे, याला वाणी म्हणतात. एक सिद्धांत आहे, त्याला कशा पद्धतीने अलंकारित करायचं, सुशोभित करायचं, हे फक्त पृथ्वीवर, विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनाच समजलं, बाकी कुणालाच समजलं नाही. आणि ज्ञानेश्वरी अलंकार आहेत, साहित्य आहेत, वाणी आहे. आणि ज्याला रसच घ्यायचा नाही ते ज्ञानेश्वरीकडे येत नाही, ते भोगामध्ये जातात. नीरस, नीरस शब्द फार गोड आहेत. शब्दातला आनंद घेण्यासाठी शब्दातली जाण पाहिजेत, शब्दातला रस काढायचा कसा याची अक्कल पाहिजे. ज्ञानोबाने खूप सुंदर शब्द सांगितले, दुधामध्ये लोणी आहेत, काढणाऱ्याला अक्कल पाहिजेत. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये लोण्याचं वर्णन करत असताना खूप सुंदर वर्णन केलेले आहेत. एखादा माणूस लोणी काढू शकतो दही करून, मंथन करून, पण लोणी जर तयार झालं, कडिसेले विवेके, ज्ञानोबांचा शब्द पद आले परिपाके अमोदासी. पण लोण्याला जे कढण देतात तिथं अक्कलवान माणूस पाहिजे, किती कडलं पाहिजे. थोडं जास्त झालं तर करपट वास येतो, कच्चं राहिलं तर लोणी तूप खराब होतं. त्याची जी रेंज आहे तुपाची ती साधली पाहिजेत. तसं मानवी जीवन आहे, अति मसालेदार खाऊ नका आणि एकदम फिकं खाऊ नका. मध्यम मार्ग, समत्वम योग उच्यते. अति वर्णन करू नका. आमचा एक महाराज होता, अतिशुद्ध बोलायला जात होता, जेवढे न होते ना सगळ्याला न करायचा तो. सगळ्याला न. आता ती किती मराठीमध्ये किती वाईट वाटतं ते. पुरुषानं म्हणण्याचं पुरुषानं, सगळीकडे मोठानं. आणि शुद्ध अतिशुद्ध एकटा म्हणायचं तिथं वेगटा म्हणायचा तो. त्याला वाटतं वेगटा शुद्ध आहे, एकटा नाही. आता एक कीर्तनकाराला शुद्ध अशुद्ध कळलं पाहिजे, कारण की त्याला समाजापुढे बोलायचे आहेत. एकटा, आता ते भाषा आहे नाही, तुम्हाला गावरान बोलायची असेल तर त्याचं ज्ञान पाहिजे. पण शुद्ध बोलता बोलता एखादा शब्द तुमचा गावरान येऊ द्या, तो अलंकार ठरतो. पण गावरान बोलता बोलता जर एखादा शब्द आला चांगला, लोक आश्चर्याने पाहतात, शुद्ध कसा बोलतो. न आणि ण यातला फरक कळला पाहिजे. मराठीची ही विशेषता आहे. आता काही काही शब्द बोलतात ना, पाणी पाणी, तिथून शहरातले लोक समजतात की याला ह्याचं किती ऐकायचं. आमचा एक कीर्तनकार होता आणि एक शंकराचार्य होते, खूप मोठे गायक होते आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार होते. कीर्तन महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. आणि एका महाराजाला नेमका स्वर कळत नव्हता आणि ते शंकराचार्य ऐकायला बसले होते आणि ते ख्याल गायक होते. बरं, आता ते एखाद्याने विना लावून ठेवला, गपचिप जाऊन विना वाजवून कीर्तन सुरू करायचं ना, तरी ते मणी काढले आणि विना लावायला सुरुवात केली. नेमकं आम्ही तिथंच होतो. त्या मण्याने काही विना लागत नव्हता. कळतंय तुम्हाला? मनीची कॅपॅसिटी संपली होती आणि विना लागत नव्हता. आता ते गायक होते, त्यांनी राहवलं नाही. तिथून त्यांनी बोलले, महाराज थोडी खुंटी पिळा. काय म्हणतात ते? खुंटी पिळा. आता हे तुम्हाला खुंटी समजली पाहिजे, नाही तर दुसरीच पिळत बसाल. स्वरज्ञान, शब्दज्ञान विचित्र ज्ञान आहेत. 99% समाज सिद्धांत आहे का भोग प्रधान आहे.
त्याचे तत्व ठरलेले आहेत. जेवण व्यवस्थित असावं, झोप व्यवस्थित असावं आणि पैसा असावं. याच्या पुढे समाज जात नाही. महाराज असेल, मोठा विद्वान असेल, त्याच्या जीवनाचे ठरलेले सिद्धांत आहेत. व्यवस्थित उत्पन्न यावं, जेवण व्यवस्थित असावं, पत्नी व्यवस्थित असावी, जी असू शकत नाही ती असावी अशी त्याची भावना आहे. जे अशक्य आहे ते मागणे पोरांनी ऐकावं. आता कसं शक्य आहे हे? ह्यांनी कधी कुणाचं ऐकलेलं नाही, पोरं ऐकतील. कल्पना ही एक स्तर आहे जीवनाचं. ही लोक कधीही शब्दाच्या अरण्यात येत नाही. याच्यासाठी हा विषय आहे. कधीही शब्दाच्या अरण्यामध्ये येत नाहीत. हे भोग, यांना जेवण चांगलं झालं की संपला विषय. सुंदर स्त्री दिसली, सुंदर संगीत ऐकलं, सुंदर ठिकाणी फिरायला गेले, बस एवढंच जीवन आहे. मृत्यू लोकांमध्ये याच्या अतिरिक्त रस नाहीत, फिक्स धार नाही. पण 1% जो वर्ग आहे त्याच्याकरता हा विषय आहे. 1% जो वर्ग आहे तो या सगळ्या सिद्धांताच्या पुढे जातो आणि शब्दांचं अध्ययन करतो. हरिपाठ सिद्धांतामध्ये सांगितलं होतं, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. आणि मग जेव्हा शास्त्राचं अध्ययन केलं जातं, विषयाचं अध्ययन केलं जातं, तिथे तो शब्दाच्या सिद्धांताच्या अरण्यामध्ये जातो. हा वर्ग वेगळा आहे. हा 1% आहे, पण हा वर्ग वेगळा आहे. यांच्यात वेगळीच भांडणं आहेत. संसारात धनावरून भांडणं आहेत, स्त्रीवरून भांडणं आहेत. जेवढ्या कोर्टामध्ये केस या 2च वस्तूच्या आहेत. एक तर धनाच्या आहेत, नाही तर स्त्रीच्या आहेत. तिसरी केसच नाही कोर्टामध्ये. हा वर्ग वेगळा आहे. आणि विद्वान लोकांचे भांडणे आहेत, त्यांचा वर्ग वेगळा आहे. मला 2-3 महाराज लोक आणि विद्वान लोक आले होते म्हणे, आणि जबरदस्ती दबाव टाकत होते. महाराज तुम्ही काय मानता ज्ञानोबरायाबद्दल? म्हणजे ज्ञानोबरायाबद्दल काय म्हणतात? ज्ञानोबरायच आहेत, ते माऊलीच आहेत. नाही, ज्ञानोबराय कोणत्या मताचं अनुकरण करतात? तुम्हाला ही शिवी बरं का, हे असं बोलणं चांगलं नाहीये. आणि हे शब्दांच्या असकडी याला म्हणतात. तुम्ही कोण, तुमचा अभ्यास किती, तुमचं उच्चारण किती, तुमचं मेंदूची ठेवण किती, पुण्याचा ठेवा किती, आणि तुम्ही हे ठरवताय की माऊली कुणाची अनुयायी, याच्यापेक्षा दुसरं पाप जगामध्ये नाही. पाप नाही जगामध्ये. मग आई ठरवायची असते कशी आहे काय. मला त्यांनी विचारलं, नाही म्हणलं तुम्ही सांगा माऊली तुम्ही कसं. मग ते 2-3 लोक जे वाद करत होते, नाही मी सिद्ध करतो माऊली चिद्विलासवादी आहेत, माऊली अद्वैतवादी आहेत, माऊली द्वैतवादी आहेत, माऊली भक्तीला मांडणार आहेत, काही ज्ञानोत्तर भक्तीला मांडणारे आहेत. याला म्हणतात शब्दांच्या असकडी, अरण्य. याच्यासाठी मला एवढं तुम्हाला सांगावं लागलं काय असतंय. आणि मग ही लोक यांचा संप्रदाय माऊलीच्या नावाखाली सुरू करतात. त्यांचे शिष्य अद्वैतवाद असेल, चिद्विलासवाद असेल, हे सगळे ज्ञानोबराया मांडणार आहेत. पण हे एका सिद्धांताला मानल्यामुळं माऊलीचेच अनुयायी एकमेकाचे विरोधक होतात. अनुयायी कुणाचे आहेत? माऊलीचे. मग वाद कशावर होतो? माऊली आम्ही चिद्विलासवादी मानतो, आम्ही अद्वैतवादी मानतो, आम्ही शैववादी मानतो, काही आम्ही भक्तिपर मानतो. माझा मुद्दा लक्षात ठेवा, याला म्हणतात शब्दांच्या असकडी. इथे जर तुम्ही गुरफटला ना, आयुष्यभर माऊलीची भेट होत नाही. आयुष्यभर. माऊली कोण आहेत तुम्ही कसं काय कळणार? ते जीव, बोला ना, ते जीव जंतुसी केवी कळे. हरिपाठाचा शब्द आहे ना, ते जीव जंतुसी. म्हणजे म्हणून मी सांगितलं सज्जन वेगळा आहे, संत वेगळे. संत बोलल्याशिवाय राहत नाहीत, बोललेलं लागत नाही याचं कारण तुम्हाला कळत नाही. ते जीव तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानोबराय ओव्याचे अर्थ कळत नाही, हरिपाठ कळत नाही, आणि आपण ज्ञानोबराय कोणत्या मताचे पुरस्कर्तेत हे बोलावं आपण समाजामध्ये. पाप आहे शब्दांच्या असकडी. अर्धाच तुकडा आहे बरं का, कालपासून चालू आहे. तुकडा सुद्धा पचत नाही, याच्यावर तर विश्वास ठेवा. 99% वेगळा समाज आहेत, आणि जो 1% शब्दाचा अभ्यास करणार आहे तो वेगळा समाज आहे. तो सुद्धा शब्दांच्या अरण्यात भटकलेला आहे.
एक ओवी ते इतके सुंदर आहेत, ज्ञानोबाराय सांगतात, सगळ्या पुस्तकांचा अध्ययन केला, अभ्यास केला, सगळ्या ठिकाणी फिरलो, नायकीचे फळलियाची वार्ता एक तुकडा आहे, किती सुंदर आहे पहा. आणि ओवी खूप सुंदर आहे, ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला शब्दांच्या, आणि हे कळलंच पाहिजे ज्ञानोबाराय काय आहेत. अहो बोलाची राणी हिंडता, हजारो पुस्तकं लायब्ररीमध्ये आहेत, हजारो कविता आहेत, या राणामध्ये हिंडत असताना बोलाच्या राणी हिंडता, नायकीचे फळलियाची वार्ता. एखाद्याचा ग्रंथ वाचलाय आणि जीवन शांत झालंय, ज्ञानोबाराय म्हणतात असं कोणाच्याही वाणीला फळ आलेलं नाही. निर्फळ वाणी आहे, निर्फळ, हे ज्ञानोबाराय सांगतात. नायकीचे फळलियाची वार्ता. आणि काल तुम्हाला ज्ञानोबारायांची ओवी सांगितली, जो शब्दात न येणारा देव आहे तो शब्दात येतो, तो देव होय शब्दाचा चमत्कार याला ज्ञानोबाराय म्हणतात. काय ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. म्हणून बोलणियाचे राणी हिंडता, शब्दांच्या असकडी, भेद नदीच्या दोन्ही थडी. पुढचा शब्द एवढा विशेष नाही, भेद म्हणजे हाच भेद की ज्ञानोबाराय कोण आहेत. अरे ज्ञानोबाराय म्हणतात आपुली आपण करा सोडवण. ज्ञानोबारायांचं कशाला विश्लेषण करतात, काय बोलतात. शिकलेली माणसं येऊन सांगतात ज्ञानोबारायांनी भिंत चालवली नाही. म्हणलं कशाला धडकतो भिंतीला. ज्ञानेश्वरी वाच, हरिपाठ वाच, अर्थ कळला ना तर समज ज्ञानोबारायांची कृपा झाली. ते कोण आहेत, व्यक्तिगत कसे आहेत, तुझी साईज काय आहे बौद्धिक, समजतं किती तुला, समाजात मान किती, गावात मान किती आहेत, नेमके पोरं तुला काय समजतात, हे तर समजलं पाहिजे ना. आणि अशा लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याचं मूल्यांकन करावं. दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. वाचत नाही ते द्या सोडून, दुर्भाग्य आहेत. काही काही तर वेगळंच सांगतात. काय ज्ञानोबारायांच्या बाबतीत तुम्ही बोलता, म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुझा. नाही नाही काय आम्ही ज्ञानोबारायांच्या बाबतीत ऐकलेलं आहे, ती समाधी नाही वगैरे वगैरे. म्हणजे तुला काय घेणं त्याची. ज्ञानोबारायांची समाधी नाही हे 6वा अध्याय वाचा. योग्याला, साध्या योग्याला श्वास घेण्याची गरज नाही. ज्ञानोबाराय राजयोगी आहेत, त्यांची समाधीचे काय चर्चा करतो. कोणाविषयी बोलतो तू. शब्दांच्या असकडी. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळाला ना, तुम्ही तुमचे पाठ थोपटा, तुम्हाला शाबासकी द्या की मला ही ओवी कळाली. जर ओवी कळत नसेल, शब्द कळत नसेल ना, ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलू नका. अनुकरण करा. तनु मनो जीवे चरणासी अगरवता करावे दास्य सक. पण जे शब्दातले लोक आहेत, शब्द ज्ञानातले लोक आहेत, त्यांच्याबद्दल बोलतोय मी. जे शब्दाच्या अरण्यामध्ये भटकलेली आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी. एक एक शब्द ज्ञानोबारायांचा तर इतका सुंदर आहे. मी बोललो तुम्हाला बोलण्याच्या राणी हिंडता. अहो ज्ञान मिळावं म्हणून वेदाचा अभ्यास करतात लोक. आणि ज्ञानोबारायांचे शब्द पहा, मी जसं सांगितलं ना शुष्कम काष्टम, हे ज्ञानोबारायांची याच्याबद्दल ओवी पहा. वेद तरुच्या पानोवाणी हिंडताती. किती अर्थ कळतो मला माहित नाही तुम्हाला. ज्ञानोबाराय काय म्हणतात, वेद तरुच्या पानोवाणी हिंडताती, ज्ञान मिळावं म्हणून. आता इथपर्यंत कोणाची बुद्धी जाणार आहे. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. काही काही साधक गुरुसेवेतून ज्ञान मिळेल म्हणून जन्मच्या जन्म केवळ गुरुसेवेत निष्ठेने घालवतात. इतकं ज्ञान महाग आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ते महाग आहे म्हणून आपल्याला मिळत नाही. आपण घेऊ शकत नाही, ही आपली अक्कल आहे, ही आपली लायकी आहे. ज्ञानोबाराय सांगतात म्हणून शब्दांच्या असकडी. जे बुद्धिमान माणसं आहेत, संसार सोडून निघालेली साधक आहेत, ते सिद्धांताच्या शब्दांच्या रानात अडकतात. शब्दांच्या असकड, भेद नदीच्या दोन्ही थडी भेद निर्माण होतो. आज बघा, काही आडवा गंध लावतात, काही उभा गंध लावतात, काही लाल गंध लावतात, काही काळा गंध लावतात. आणि गंधावरून भांडणेत. यांना परमात्म्याचा गंधच नाही. भांडणं कशावरून आहे. अरे तुम्ही परमात्म्याच्या नावाचा गंध लावतायत, ज्याच्या नावाचा लावतायत त्याचा थोडा तरी सुगंध येऊ द्या.
नाही आतापर्यंत आलेलं आहे, राहिलेलं शेष जीवन विशेष रूपाने घालवा, तर तुम्हाला माऊलीची कृपा प्रसाद होईल. गंधाच्या मागे लागू नका. कपडे, ड्रेस कोड हे सगळं समाजासाठी आहे, आपल्यासाठी आहेत. साधे कपडे का घालायचे साधकाने? याचं कारण आहे, कपड्यासाठी भटकण्याची गरज पडू नये. एकदम सिंपल कपडे घालावे, साधं जेवण करावं, मॅक्झिमम वेळ ज्ञानोबांच्या अर्थामध्ये घालवला पाहिजे. नाही म्हणजे महाराज नेमके आम्हाला कळलं तर पाहिजे की ज्ञानेश्वरीचं अध्ययन कसं करावं, कोणत्या सिद्धांताच्या आधार घेऊन करावं. ज्ञानोबा म्हणतात काही नाही, 2 शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, अतिशय सुंदर आहेत. आणि तुम्हाला आजपर्यंत हे सुद्धा माहिती नाही की ते 2 शब्द किती भयंकर आहेत. आता तुम्ही माझ्या समोर ज्ञानेश्वरी श्रवण करताय, बरोबर आहे? माझ्या समोर बसले लोक ज्ञानेश्वरी ऐकताय की नाही? का साऊंड पुन्हा बंद झालाय? ऐकताय ना? ज्ञानेश्वरी ऐकताय का श्रवण करताय? बोला ना. ज्ञानेश्वरी ऐकताय का श्रवण करताय? काय करताय नेमकं? श्रवण ऐक ना. मग एका ठिकाणीच 2 पार्ट आहे. सगळं मिळून एकदा सांगा, ज्ञानेश्वरी ऐकताय का श्रवण करताय? ज्ञानेश्वरीची गंमत आहे बरं. मी तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्हाला हटकण्यासाठी नाही, तुम्हाला तुमच्या बुद्धीचं मूल्यांकन व्हावं, तुमचा अपमान व्हावं म्हणून नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत फरक ठेवलेला आहे. आबाळ सुबोधे हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्ञानोबा म्हणतात त्यांच्यासाठी. पण जे ज्ञानेश्वरी श्रवण करतात, ज्ञानोबा म्हणतात त्यांना समाधी लागते. जे ज्ञानेश्वरी ऐकतात ते विद्वान होतात. ऐकण्यात आणि श्रवण करण्यात ज्ञानोबा फरक ठेवतात. आपल्याला काहीच माहित नाही, ऐकतो का श्रवण करतो काहीच माहित नाही. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबांची ओवी पहा कशी, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ऐकलिया वाखाणी काय व्यसन लावी. जर ऐकलं तर विद्वान होतो, जर श्रवण केलं तर अधिकाराशिवाय समाधी लागते. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. शरीराच्या 10-5 घड्या घातल्या, उगाच ध्यान लावलं, समाधीची वाट पाहिली, याला समाधी नाही म्हणत. हे निरोगी होण्यासाठी व्यायाम म्हणून योगा ठीक आहेत. हे असले योगा म्हणल्यावर ज्ञानोबा म्हणतील काय प्रकार आहे हा. एक मनुष्य होता, माझ्याकडे आला होता. मध्यंतरी थोडी तब्येत वाढली होती. आता शरीर आहे, चांगलं जर अभ्यास नसेल तर वाढतं, अभ्यास करायला लागल्यानंतर कमी होतं. तो मला म्हटलं महाराज मी तुम्हाला योगा शिकवतो. म्हटलं कशासाठी? तुमची तब्येत कमी होईल. म्हटलं जगलो ते बस झालं ना, याच्या पुढं काय जगण्याची आवश्यकता आहे? नाही नाही, समाजाला तुमची गरज आहे. म्हटलं तुला गरज आहे ते सांग. नाही नाही ऐकाच. म्हटलं काय करणार आहे? नाही योगा शिकवतो. अरे म्हटलं मला माहिती योगा. नाही नाही ऐका तर खरं. म्हटलं जबरदस्ती शिष्य बनवतोय. नाही अजून कळलं तुम्हाला? हा दृष्टांत आहे. हे जे ज्याचे चमचे शिष्य आहेत ना, हे जबरदस्ती आपल्याला त्याच्या संप्रदायात नेतात. आमच्या गुरुचं ऐका, एवढं पुस्तक वाचा, ही कॅसेट ऐका. अरे कशाला ऐका? ज्ञानेश्वरी आहे ना. एवढं तुम्हाला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरीपेक्षा विद्वान असेल तर मला सांग. असं म्हणा तुम्ही, असं म्हणायला सांगतोय. ऐकू नका. नाही चला आमच्याकडे. बरं एखाद्या वेळेस जर गेलं ना, काय मंडप आहेत, 2-3 खेडेगावचे लोक गेले, भटकले बिचारे, गेले आणि ते कुठेतरी गेले. मला येऊन सांगलं महाराज काय मंदिर आहे, जेवायला काय नुसते काजू बदामच. हा परमार्थाला गेला होता का? जेवायला गेला होता. अरे मंडप मोठा आहे, व्यवस्था मोठी आहे, ठीक आहे, पात्र चांगलं आहे. वाढलं काय? कोणतं ज्ञान वाढलं? भपक्यावर जाऊ नका बरं का. बाहेरच्या सौंदर्यावर भाळू नका, बर्बाद व्हाल. ही सगळी निशाणी तुम्हाला फसवण्यासाठी आहेत. ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर सांगतात, ऐका ज्ञानेश्वरी विद्वान व्हाल. श्रवण करा समाधी होईल. पण तो जो आलेला होता ना, तो ऐकतच नाही. काय सांगायचं ऐका. 2-3 दिवस मलाही टाइम होता.
त्याच्याबरोबर शरीराच्या 10-5 गाड्या घातल्या मी पण. चौथ्या दिवशी त्यांनी एक चूर्ण आणलं आणि एक औषध आणलं. महाराज हे पण बरोबर घ्यावं लागेल. काही मूर्ख आहेस का म्हणलं, योगाने जर रोग जात असेल तर मग औषध कशाला देतो, कळते तुम्हाला? त्याने माझं औषध घ्यावं. मग औषधाने रोग जातो का योगाने जातो? ते म्हणतात दोन्हीने जातो. ते काय म्हणतात, ते दोघांनी जातो. मग दोघांनी जातो, नेमकं प्रभाव कुणाचा जास्त आहे ते नाही माहिती, म्हणे दोघं करावे लागतील. लोक फसवतात, सांप्रदायिक लोक फसवतात. ज्ञानेश्वरी वाचा, जगातल्या एकाही माणसाची तुम्हाला गरज पडणार नाही. एकाही माणूस, कोणत्याच माणसाचं ऐकण्याची गरज नाही. म्हणून ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात ज्ञानोबा फरक ठेवतात. ज्ञानेश्वरी आपल्याला वाटतं आहे श्रवण संस्कृत शब्द आहे, ज्ञानोबा म्हणतात नाही, श्रवण हृदयापर्यंत गेलं समाधी लागते. आणि हे गुरुला समाधी लागत होती, जागे करायचे, अवधान द्या. हे तुम्हाला नाही म्हणत अवधान द्या. समोर गुरु बसलेले आहेत, अर्थाबद्दल बोलणं चालू आहेत, परब्रह्माबद्दल बोलणं चालू आहेत. ऐकता ऐकता निवृत्तीनाथ महाराजाला समाधी लागायची, माऊली जागे करायचे. आज पुढचा विषय सांगायचा आहे, अवधान द्या, मग ते सावध व्हायचे. हे विषय असे आहेत. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आणि ऐकली या वाखाणी, जर ज्ञानेश्वरी श्रवण केली, मनाला गारवा मिळतो, गोडवा मिळतो. मग ऐकणं आणि श्रवण करणं इतका फरक आहे, ही ज्ञानेश्वरी आहेत. म्हणून कधीही कुठल्याही क्षमतेमध्ये माऊलीच्या बाबतीत मूल्यांकन करू नका की माऊली कोणतं तत्व मानतात, कोणता सिद्धांत मानतात. ही मान्यताच दुरिताचं तिमिर आहे. बसते डोक्यामध्ये? एखाद्या सिद्धांताचा अभिनिवेश असणं अंतःकरणामध्ये, यालाच दुरिताचं तिमिर म्हणतात, अज्ञानाचा अंधकार म्हणतात. पाप आहे, लटकून राहतो आपण एखाद्या, आणि अनुभव सांगता येत नाही, अनुभव देता येत नाही. प्रेम शब्दाने अभिव्यक्त करता येत नाही, फक्त ते डोळ्यातून समजतं. जर तोंडाने म्हटलं ना तुम्ही प्रेम आहे, याचा अर्थ तो फसवतो, एवढं लक्ष ठेवा. म्हणून ज्ञानोबा कोणत्या मताचे अनुयायी आहेत याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. ज्ञानोबा माझे आहेत एवढंच आपल्याला देणं घेणं. ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांचा अभंग आहेत, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. हे आता हे जे जिव्हाळा शब्द आहेत ना, जगातल्या कोणत्याही भाषेत अनुवाद होत नाही बरं. इंग्रजी असेल, संस्कृत असेल, हिंदी असेल, काय जिव्हाळा शब्दाला कोणता शब्द देणार आहे तुम्ही? चैतन्याचा, ही मराठीच आहेत, ही बदलता येत नाही. संतांची मराठी बदलताच येत नाही ती. ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, ज्ञानोबा माझा. एवढंच जे नाथ महाराज सांगतात ना माऊलीबद्दल, एवढंच आपल्याला पाहिजे. माऊली कोणाचे अनुयायी आहेत इतकं मोठे होऊ नका, इतकी स्वतःला श्रेष्ठ समजू नका. माऊली आहेत ते. आणि जर समजलात, भेद नदीच्या दोही थडी, ओवे ऐका, भेद नदीच्या दोही थडी. तुमचा बोध एका बाजूला राहील आणि तुमची बुद्धी एका बाजूला राहील. आरडत विरह वेडी, काल या शब्दांचे अर्थ सांगितले मी तुम्हाला. आरडत, ओरडतात, विरहानं वेडी झालेली बुद्धी आणि बोध, तया चक्रवाकाचे मिथून, सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. ते श्री गुरु आहेत, सूर्याप्रमाणे उगवतात. आणि हाच आशय ज्ञानोबा म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुरिताचं तिमिर जाओ. शब्द आहे का? दुरिताचं तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य. तिमिर म्हणजे शब्दांच्या आसकडी. हा सिद्धांत चांगला, तो सिद्धांत चांगला, हा पुढचा अर्थ आहे. अज्ञानाचा अंधकार, अहंकाराचा अंधकार, पापाचा अंधकार, सगळे अर्थ आहेत. ज्याची जशी लायकी त्याला सामुदायिक अर्थामध्ये ज्ञानोबा सांगतात, दुरिताचे तिमिर जाओ. आणि तो गेला ना, बुद्धी आणि बोधाचं मिलन करणारा सूर्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये उदयाला येवो. ज्ञानोबा आपल्या गुरुकडे आपल्यासाठी मागणी मागतात. विश्व स्वधर्मे सूर्ये पाहावं, स्वधर्म सूर्ये पाहावं.
आता महाराज स्वधर्म म्हणजे काय, फार डोकं लावू नका ज्ञानोबरायला. मागे 9,000 ओव्या आलेल्या आहेत, स्वधर्माच्या अनंत ठिकाणी व्याख्या केलेली आहेत. स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे स्वतःचा उद्धार करणे, स्वतःला मोठं करणे, योग्य रीतीनं नियमात बसून पाप न करता स्वतःचा विकास करा, याला स्वधर्म म्हणतात. दुसरा अर्थ नाही त्याला स्वधर्माला. नाही कळाला अजून, फक्त टाळ्या वाजवल्यात पण अर्थ नाही कळाला. 100ची नोट पडलेली आहेत, काहीला उचलू वाटत नाही. लक्षात आलं? स्वधर्म सांगतोय, हा विषय बदललाय, स्वधर्म सांगतोय. 100ची नोट पडली, काहीला उचलू वाटत नाहीत, काहींनी पक्क ठरवलंय उचलायचीच आहे, कोणी बघितलं नाही पाहिजेत. आणि काही त्याच्यापेक्षा बिंदास आहेत, लगेच जाऊन उचलतात. आणि चौथा जो साधक आहे तो पाहतच नाही कोणाची नोट पडली, जबरदस्ती उचलतात, ते पापी आहेत. दुसऱ्याचं धन आपल्याला मिळावं हा अधर्म आहे, स्वधर्म नाही. हा मेहनत न करता, कष्ट न करता आपल्याला दुसऱ्याचा पैसा मिळावा अधर्म आहे. बरं किती दिवस मिळणार? मला जेवढे चोर आहेत ना त्यांचा जरा अभ्यास करा. बरं काय त्यांच्या घरात शांतता आहे, चेहऱ्यावर तेज आहेत, समाधानाने फिरतात, त्यांचे डोळे ना हेच सांगतात तुम्ही चोर आहात. कावरे बावरे झालेले डोळे असतात, समाधान नाही चेहऱ्यावर चोरांच्या. नाही कळालं? सगळीकडे असतात चोर, कावरे बावरे डोळे. टेन्शन आहे ना, चोरायचं आहे, कुणी नाही पाहिलं पाहिजेत, अधर्म आहेत. नाही महाराज आम्ही चोर नाही, आम्ही सज्जन आहेत, चुकीची कल्पना आहे. ते चोर सरळ चोरी करतात, चोरीचा व्यवसाय करतात. तुम्ही लोक नातेवाईकाचं हडप करतात, चोरच आहेत, साव चोर आहेत. सभ्य, डिस्काउंट मिळाला पाहिजेत. मी एकाने सोयरीक केली आणि आनंदाने पेढे आणले. मला म्हणे महाराज असं नातं पुन्हा मिळणार नाही. सोयरीक, सोयरीक शब्दाचा अर्थ कळतो ना, सोयरे धायरे, सोयऱ्याच्या सोयऱ्यांना धायरे म्हणतात. म्हणलं कसं स्थळ? काय नाही म्हणे, मुलीला आई नाही, बाप नाही, प्रॉपर्टी भरपूर आहे, अशी सोयरी कुठे मिळणार म्हणे. घर जावाई होणं याला पुरुषार्थ म्हणतात. अशी वाट पाहणं. आणि ही लोक ज्ञानेश्वरी वाचावी ह्या लोकांनी का शक्य आहे? सतत दुसऱ्याच्या पैशावर, मानावर, अकारण मोठं समजण्यावर जमत नाही या लोकांना. जो जगाकडे दुर्लक्ष करतो त्याच्या जीवनात सूर्य उगवतो, इतराकडे होत नाही. याचं उत्तम उदाहरण तुकाराम महाराज आहेत. उत्तम उदाहरण म्हटलं बरं. गावामध्ये त्रास झाला, गावकऱ्यांनी उपेक्षा केली, तुकोबारांची चिडवायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबारांच्या लक्षात आलं 8 पिढ्याची श्रीमंती असणारे तुकोबाराय गावातल्या माणसाचा मनातून त्याग करतात. शब्द ऐका, गाव सोडत नाहीत. नाही अर्थ नाही कळला अजून. गाव सोडत देहूमध्येच राहतात, मनातून त्याग करतात. जग सोडता येत नाही हो. हे वैरागी लोक आहेत ना, यांचं फार कठीण आहे. हे सोडतात आणि दुसरीकडे जाऊन माणसं जोडतात. काही काही नशीबवान आहेत, संसारात राहिल्यामुळे निदान चांगले माणसं तरी मिळतात. पण परमार्थात आल्यानंतर यांचे एक एक शिष्य इतके विचित्र असतात. ह्या विचित्र शिष्याला सांभाळावं लागतं, याला काही परमार्थ म्हणायचं? मी एका मठामध्ये गेलो होतो, शिष्य होते. मी त्यांना विचारलं महाराज कुठे आहेत? महाराजचे कहा पर आहेत? कोण महाराज? धावूनच आला तो. मला आश्रम के, हाँ बड़ा महाराज बोलो ना. मैंने कहा छोटे महाराज भी आपके यहाँ? हम है ना. बोले आप महाराज? हाँ वो जाने के बाद मैं है. हिंदी बघा कशी, वो जाने के बाद मैं. अरे काय शिष्य गुरुच्या मरणाची वाट पाहतात, याच्या इतकं दुर्भाग्य जगात दुसरं नाही कोणचं. असं जीवन जगू नका. कोणाच्या मरणाने आपण मोठे होऊ अशी अपेक्षा करू नका. दुरिताचे तिमिर जाओ. दुर्लक्ष करा, जगातच राहा, जगात राहून अलिप्त राहा. मनाने त्यांचा त्याग करा. संगम त्यक्त्वा सुखी भव. संगम शरीराने नाही, मनाचा संगम नकोय. सुखी भव, सोडून द्या सगळ्याला.
देहूतच तुकोबा राहिले, देहूच्याच लोकांनी अपमान केला बघा, आणि देहूतच गाथा निर्माण झाला. भंडारा म्हणजे देहूच्या अंतर्गत गृहीत धरतो ना. तुम्ही पुन्हा म्हणाल भंडाऱ्यावर झाला, अरे भंडारा काही लांब आहे काय? परिसरातच राहिले तुकोबा राय, लोक तेच, परिसर तोच, मनाने त्याग केला आणि गाथा निर्माण झाला. मला वेगळं बोलायचंय, गाथा निर्माण त्या लोकांमध्ये झाला ज्या लोकांना शब्दाचं ज्ञान नाही, त्या लोकांनी तो निर्माण झालेला गाथा पुन्हा बुडवला पाण्यामध्ये. कधीतरी कल्पना करा ना शब्दांच्या असकडी. म्हणून मी तुम्हाला आज 2 टप्पे सांगितले. एक भोगवादी लोक आहेत, त्यांना शब्दाशी काही देणं घेणं नाहीत, आणि ज्यांना शब्द कळतात त्यांनी सांगितलं की यांचे शब्द बुडवा. इतके तेजस्वी शब्द आहेत, दशग्रंथी रामेश्वर भट्टाला सहन होऊ नयेत. याला म्हणतात स्वतःचा विकास. ज्ञानेश्वरीचं श्रवण, ज्ञानेश्वरीचं ऐकणं, आपोआप ज्ञानेश्वरी वेगळ्या रूपाने मुखातून बाहेर पडते. हा ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद आहे. काय शिकले तुकोबाराय? संस्कृत शिकले, लिहून ठेवले तुकोबारायांनी. तुकोबारायांचा आत्मचरित्रपर अभंग आहे, आत्मचरित्रपर स्वतः लिहिलेले आहे तुकोबारायाने. आणि ही प्रगतीवर परमार्थात जेव्हा तुकोबाराय आले तेव्हा तुकोबाराय लिहितात, मला गाता येत नव्हतं. हे तुकोबारायांचं वाक्य आहे. म्हणजे पुढं गात होते, त्यांच्या मागे मी गात होतो. तुकोबाराय म्हणतात, गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद. नंतर गाता यायला लागलं तर मग पहिल्यांदा गायला लागलो. गाता गाता कीर्तनकार गैरहजर राहिले. बरेच कीर्तनकार दांड्या मारतात, त्याचे अनेक कारणं असतात. तुकोबाराय म्हणले, मग लोकांनी आग्रह केला तुम्ही छान गाताय, कीर्तन करा. तुकोबाराय कीर्तन सुरू केलं. पहिल्यांदा 15 दिवसातून एकदा कीर्तन करायचं. जगद्गुरु तुकोबाराय आत्मचरित्र लिहित असताना सांगतात, आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. पण दर 15 दिवसाला कीर्तन करायची सवय लागली आणि मग अभ्यास सुरू केला. पाहिली पुराणे, धांडोळली दरुशने, आणि इतकं सुंदर कीर्तन करत गेलो. लोक शिष्य व्हायला लागले. अंतःकरणाला टोचलं. तुकोबाराय म्हणतात, टोचलं अंतःकरणाला. अरे मलाच देवाचा साक्षात्कार नाही. आणि लोक गुरुमंत्र घ्यायला येतात, दीक्षा घ्यायला येतात. काय धाडस असेल ना लोकांचं. स्वतः कोरे आहेत आणि एवढ्या शिष्यांना गुरुमंत्र देतात. कमाल आहे की नाही जगाची. हे सगळं भारतातच घडवू शकतं बरं का, बाहेर नाही. तुकोबारायच्या अंतःकरणाला टोचलं ते. तुकोबारायने स्वतः लिहून ठेवलेत, नोहे दास खरा परिहा झालासे डांगोरा. डांगोरा शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्धी. खूप प्रसिद्धी झाली, अंतःकरणाला वाईट वाटलं आणि सगळे कीर्तन बंद केले. तुकोबाराय म्हणतात, भामचंद्र डोंगरावर गेलो आणि 15 दिवस विना अन्न पाणी राहिलो आणि मग भगवंताचा साक्षात्कार झाला. याला म्हणतात परमार्थ. माऊलींनी आशीर्वाद दिला, श्री गुरु भेटले आणि डोकं कुरवाळलं. लावणीय हात कुरवाळीला माथा. तुमच्या माथ्यात अहंकार आहेत, कुणी कुरवाळत नाहीत. पण जिथं प्रेम आहे ना, आई प्रेमाने माथा कुरवाळते. आई असेल तर. नाही कळालं? ज्या ज्ञानी लोकांना गुरु माऊलीच नाहीयेत त्यांचा माथा कुरवळणारे या जगात कुणीच नाहीयेत, कुणीच नाहीयेत. ज्ञानेश्वरी वाचा, ही ज्ञानेश्वरी आई आहेत. ओव्या तुमचा माथा कुरवाळतील, ओव्या तुम्हाला अर्थ सांगतील, ओव्या तुमचं मनोरंजन करतील. इतकं समर्पण ज्ञानेश्वरीला करा, जीवनाचा उद्धार होईल. ही ज्ञानेश्वरी. दुरिताचे तिमिर जाओ त्याच्यावर सांगतोय. ज्या दिवशी साक्षात्कार झाला, विश्व स्वधर्म सूर्ये, विश्व स्वधर्म शब्दांचा गोड अर्थ आहे स्वधर्म सूर्ये पहाव. आतलं जीवन प्रकाशित झालं. एक ज्ञानोबारांचा शब्द सांगतो बरं का, लवकर कळणार नाही. सूर्य पाहो. ज्ञानेश्वरीतली ओवी दुसरीच आहे, देवा तूची गणेशू. कधी लक्ष देत नाही तुम्ही या गोष्टीकडे. ज्ञानोबारांचं वय पाहता, त्यांचा अभ्यास पाहता लोकांना आजही चमत्कार वाटतो. ज्ञानोबाराय म्हणतात चमत्कार नाही, दुसऱ्या ओवीतच सांगितलं की मला ज्ञानेश्वरी का लिहिता येते. दुसऱ्याच ओवीत आहेत. लोक ती ओवी वेगळ्या पद्धतीने, देवा तुझी
शब्दांचे प्रयोग पहा. सकल अर्थ मती प्रकाशो. सगळे अर्थ मतीत प्रकाशित होतात. प्रकाशित, ते प्रकाशित होणं म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये श्रीगुरुरूपी सूर्य उदयाला येणं. विश्व स्वधर्म सूर्ये पाव. सूर्याचा प्रकाश येतो तसं ज्ञानाचा प्रकाश मतीत झाला पाहिजे. आणि मतीत प्रकाश झाला ना, सगळ्या अर्थांचं प्रकाशन बुद्धीमध्ये आपोआप होतं. याला म्हणतात विश्व स्वधर्म सूर्ये पाव. याकरता पाप करू नका, कोणाचं घेऊ नका, जबरदस्ती दिलं तरी घेऊ नका, पापी वृत्ती ठेवू नका, मनात आकांक्षा करू नका. यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. बुद्धी मोठी करायची आहे, संपत्ती घेऊन काय फायदा. नाही कळालं? बादरायण संबंध म्हणतात त्याला. बादरायण संबंध काही समजत नाही एकमेकाला, त्याचं नाव आहे बादरायण संबंध. बादरायण संबंध म्हणजे जुन्या काळामध्ये 150 कुटुंब एकत्रित राहायचे. 150 कुटुंब एकत्रित राहायचे जुन्या काळामध्ये. आता कोण कुणाचा पाहुणा आला काहीच कळत नसं. मग एक गाडी आली, मोठं घर दिसलं, थांबले. 4-5 जण होते, ते उतरले आणि सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. कोणी 150 कुटुंब एकत्र आले असतील पाहुणे, जेवले खावले. तो कुटुंबाचा प्रमुख होताना जाताना म्हटलं, महाराज कमीत कमी सांगा ना तुम्ही कुणाचे कोण आहात, पाहुणे आहात, आपला संबंध काय. ते म्हणजे आपला संबंध बादरायण. बादरायण संबंध म्हणजे काय? तुमच्या घरात समोर बोरीचं झाड आहे आणि आमच्या गाडीचं जे चाक आहे ते बोरीचं आहे. बदरी म्हणतात संस्कृतमध्ये. बोरीला काय म्हणतात? बदरी म्हणतात. संस्कृतमध्ये श्लोक आहे बरं का, अस्माकम बदरी चक्रम. आमच्या गाडीचं चाक कोणाचं आहे? बोरीचं आहेत. युष्माकम बदरी तरू. तुमच्या घरामध्ये बोरीचं झाड आहेत. हे दोन एकमेकाचे संबंध, एवढाच आपला संबंध आहे, बाकी काही संबंध नसलेला संबंध जोडणं याला बादरायण संबंध म्हणतात. संपत्ती शरीराला उपयोगाला येते आणि तुम्हाला बुद्धी वाढवायची. मग पैसा गोळा करून बुद्धी वाढत नाही. जर वाटलं याला बादरायण संबंध म्हणतात. काय संबंध आहेत? 1,00,000 कोटी तुमच्याकडे आले, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल, कविता लिहिता येतील. म्हणून जगातले जेवढे श्रीमंत आहेत यांचे पुस्तकं शाळेमध्ये नाही शिकवायला, यांचे धडे नाहीत. कधी ऐकले तुम्ही श्रीमंतांनी एखादा धडा लिहिलाय आणि पाठ्यक्रम मध्ये आलेला आहे? लिहिणारा दुसरा असतो, जो असतो तो शब्दातला असतो. म्हणून बुद्धी वाढवणं हा प्रकार वेगळा आहे, संपत्ती वाढवणं हा प्रकार आहे. संपत्ती शरीरासाठी आहेत, ज्ञान बौद्धिक समाधानासाठी आहेत. हा फरक लक्षात ठेवा. आणि जसं संपत्ती येणं हे बाहेरचं वैभव आहे, ज्ञान येणं बुद्धीचं वैभव आहे. हरिपाठामध्ये याचा विस्तार केला होता. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी, एक केशीराज सकळ सिद्धी. विश्व स्वधर्म सूर्य अर्थ बुद्धीत प्रकाशित झाले पाहिजेत, असं श्रीगुरूंनी आपल्या जीवनात उगवावं.